नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना योजनांचा लाभ मिळेल। शेतकरी बांधवांनो, जरा हातातलं काम 2 मिनिटांसाठी बाजूला ठेवा, कारण आताच्या घडीला महाराष्ट्राच्या मातीतून अशी एक मोठी बातमी समोर आली आहे, जिची चर्चा गावाच्या पाऱ्यापासून ते शेताच्या बांध्यापर्यंत सुरू झाली। होय शेतकऱ्यांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकला आहात। ज्या निर्णयाची गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहिली जात होती, ज्या पैशांसाठी शेतकरी रोज मोबाईलवरील मेसेज तपासत होता, ज्या हप्त्याबद्दल गावोगावी एकच प्रश्न विचारला जात होता, हप्ता कधी येणार, त्या संदर्भात आता एक अतिशय मोठा निर्णय घेण्यात आला। ही बातमी फक्त हप्ता येणार एवढ्यावरच थांबत नाही, कारण यावेळी एका हप्त्याऐवजी 2 हप्त्यांची चर्चा सुरू झालेली आहे। आणि म्हणूनच आजचा हा संपूर्ण व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। शेतकऱ्यांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता हे दोन्ही हप्ते एकत्रितपणे देण्याचा निर्णय घेतल्याचं आपल्या महाराष्ट्र सरकारने सांगितलंय। प्रत्येक हप्ता 2,000 रुपयांचा असल्यामुळे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकूण 4,000 रुपये जमा केले जातील। म्हणजेच काय, 2,000 रुपयांचा एक हप्ता नाही, तर 2,000 अधिक 2,000 असे एकूण 4,000 रुपये। आता अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न असेल, खरंच आपल्या खात्यामध्ये 4,000 रुपये येतील? तर शेतकऱ्यांनो, याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटणार आहे। एवढंच नाही, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पैसे येतील, कोणत्या शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते, बँक खात्यामध्ये कोणत्या गोष्टी पूर्ण असणं आवश्यक आहे आणि कोणत्या बँकांच्या खातेदारांनी आपली माहिती तपासून घ्यावी, हे सगळं आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी सांगितली जाणारी एक छोटीशी गोष्ट दुर्लक्षित केली तर 4,000 रुपयांचा तुमचा हप्ता काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे अडकू शकतो। आता लक्षात घ्या, सरकारकडून आलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेटनुसार योजनेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। या निधीतून पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांची रक्कम टप्प्याटप्प्याने जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। परंतु इथे एक मोठा ट्विस्ट आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकाच दिवशी पैसे जमा होणार नाहीत, कारण वाटपाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाईल आणि या पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता तुमचा जिल्हा यादीमध्ये आहे का, हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पाहणं गरजेचं आहे। पण जिल्ह्यांची यादी सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी 2 वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना चालवली जाते, तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवली जाते। पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरामध्ये ठराविक हप्त्यांमधून आर्थिक मदत दिली जाते। त्याच धर्तीवर राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून अतिरिक्त मदत दिली जाते, म्हणजे पात्र शेतकऱ्याला केंद्र आणि राज्य सरकारकडून आर्थिक सहायता मिळते। परंतु अनेक शेतकऱ्यांची तक्रार अशी होती की केंद्राचा हप्ता वेळेवर मिळतो, पण महाराष्ट्रातील योजनेचा हप्ता काही वेळा उशिरा येतो। काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होते, तर शेजारच्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रक्कम येत नाही। त्यामुळे गावोगावी मोठा गोंधळ तयार झाला। त्याचे पैसे आले, माझे का आले नाहीत? माझं नाव यादीत आहे का? माझं आधार लिंक आहे का? KYC पुन्हा करावी लागेल का? बँक खातं बदलल्यामुळे पैसे अडकले का? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात निर्माण होतात। पण शेतकऱ्यांनो, पैसे उशिरा येण्यामागे अनेक टेक्निकल प्रॉब्लेम राहू शकतात। त्यामुळे केवळ दुसऱ्या व्यक्तीच्या खात्यात पैसे पडले म्हणून आपल्या खात्यामध्ये सुद्धा त्याच मिनिटाला पैसे येतील अशातला भाग नाही। काही बँकांची प्रक्रिया जलद असते, काही बँकांच्या सर्व्हरवर ताण असतो, काही खात्यांचं आधार सीडिंग अपूर्ण असतं, काही खात्यांमध्ये नावाची स्पेलिंग वेगळी असते, काही शेतकऱ्यांच्या जमीन नोंदी आणि आधार कार्डवरील नावामध्ये फरक असतो आणि काही शेतकऱ्यांची KYC पूर्ण नसते। त्यामुळे पात्र असून सुद्धा रक्कम तात्पुरती अडकू शकते। म्हणून शेतकऱ्यांनो, आजच एकदा आपल्या कागदपत्रांची तपासणी करून घ्या। सर्वात आधी आधार कार्डवरील तुमचं नाव तपासा, त्यानंतर बँकेचं पासबुकवरील नाव तपासा, 7/12 उतारावरील नाव सुद्धा एकदा तपासून घ्या आणि योजनेचा फॉर्म भरताना तुम्ही जे नाव दिलंय ते सुद्धा तपासा। या 4ही ठिकाणी नावामध्ये मोठा फरक असेल तर तपासणीच्या दरम्यान अडचण निर्माण होऊ शकते। आता तुम्हाला वाटेल, फक्त नावामध्ये एक अक्षर चुकलं तर पैसे थांबतील का? काही प्रकरणांमध्ये थांबू शकतात, अडचण येऊ शकते, कारण पैसे थेट DBTच्या माध्यमातून खात्यामध्ये पडतात। आता या पद्धतीमध्ये आधार क्रमांक, बँक खातं, लाभार्थ्याचं नाव आणि योजनेतील नोंदणी यांचा एकदम परस्पर ताळमेळ तपासला जातो। म्हणूनच शेतकऱ्यांनो, हप्ता मिळण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे। KYC पूर्ण आहे का? बँक खातं आधारशी जोडलेलं आहे का? बँक खात्यामध्ये DBT सुविधा ऍक्टिव्ह आहे का? जमिनीच्या नोंदी अपडेट आहेत का? मोबाईल क्रमांक, आधार कार्ड आणि बँक खात्याशी जोडलेला आहे का? तुमच्याजवळ फार्मर ID आहे का?
फार्मर आयडीच्या सगळ्या प्रक्रिया तुम्ही पूर्ण केल्या आहे का? योजनेमध्ये तुमचं नाव लाभार्थ्यांच्या यादीत आहे का? आता इथे काही शेतकरी बांधव म्हणतील आम्ही ई-केवायसी आधीच पुन्हा करावी लागेल का? तर शेतकरी बांधवांनो, कोणतीही प्रक्रिया वारंवार करण्यापेक्षा आपल्या लाभार्थी स्थितीमध्ये ई-केवायसी पूर्ण दाखवत आहे का नाही एकदा तपासणं गरजेचं आहे. जर पूर्ण दाखवत असेल तर विनाकारण पुन्हा पुन्हा केंद्रावर जाऊन गर्दी करू नका. पण अपूर्ण दाखवत असेल किंवा आधार व्हेरिफिकेशन अयशस्वी दाखवत असेल तर तातडीने दुरुस्त करून घ्या. कारण 4,000 रुपये जेव्हा खात्यात पडतील त्यावेळेस जर तुमचं खातं अपात्र असेल, अपूर्ण दाखवत असेल तर रक्कम पुढील टप्प्यापर्यंत थांबू शकते. आता सरकारने 14 जिल्ह्यांची ज्या पद्धतीने निवड केलेली आहे त्याच पद्धतीने 12 बँकांच्या माध्यमातून नमोचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे. आता यामध्ये प्रामुख्याने आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, कॅनरा बँक, HDFC बँक, ICICI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. पण लक्षात ठेवा, तुमचं खातं या बँकांपैकी एखाद्या बँकेत आहे म्हणून पैसे येतीलच असं समजू नका. तसंच दुसऱ्या बँकेत खातं असल्यामुळे तुम्ही अपात्र होता असाही प्रकार नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचं खातं ऍक्टिव्ह आहे का? आधार DBT पूर्ण झालेली आहे का? काही शेतकऱ्यांची जुनी बँक खाती असतात, वर्षानुवर्षे त्यांचा वापर होत नसतो, खात्यामध्ये व्यवहार होत नसल्यामुळे तुमचं खातं निष्क्रिय होऊ शकते. अशा परिस्थितीत सरकारकडून रक्कम पाठवली तरी तुमच्या खात्यावर येणार नाही, कारण तुमचं खातं पूर्णपणे निष्क्रिय झालेलं आहे. म्हणून शेतकऱ्यांनो, आपल्या बँक शाखेमध्ये जाऊन एकदा खात्याची स्थिती तपासून बघा. खातं सक्रिय आहे का? आधार लिंक आहे का? NPCI मॅपिंग पूर्ण आहे का? DBT कोणत्या खात्यामध्ये येते? कारण काही शेतकऱ्यांकडे एकापेक्षा जास्त बँक खाती असतात. आधार एका बँकेला जोडलेला असतो तर शेतकरी दुसऱ्या खात्याचे पासबुक तपासत बसतो. त्यामुळे पैसे आलेले असून सुद्धा आपल्याला पैसे आले नाहीत असं वाटतं. ही चूक अनेकदा होते. समजा तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र आणि सहकारी बँक अशी 3 खाती आहेत, पण NPCI मध्ये आधार मॅपिंग बँक ऑफ महाराष्ट्रावर आहे. अशा वेळी DBT ची रक्कम त्याच खात्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. म्हणून फक्त एकदा खात्याचा मेसेज पाहू नका, सर्व सक्रिय खात्यांची माहिती एकदा डिटेलमध्ये तपासून घ्या. बँकेच्या अधिकृत मोबाईल ॲप मधून तुम्ही एकदा शिल्लक तपासा, ATM मधून मिनी स्टेटमेंट काढा, पासबुक अपडेट करा किंवा अधिकृत ग्राहक सेवा क्रमांकावरून खात्याची माहिती घ्या. एक गोष्ट लक्षात घ्या, हप्ता आला आहे का हे तपासण्यासाठी कोणत्याही अनोळखी व्यक्तीला OTP सांगू नका, ATM चा पिन सांगू नका, आधार कार्डचा पूर्ण फोटो WhatsAppवर पाठवू नका, बँक खात्याचा पासवर्ड देऊ नका. सरकारी योजनेचे पैसे जमा करण्यासाठी कोणताही अधिकारी फोनवरून OTP मागत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा शेतकऱ्यांनो, कारण योजना जाहीर झाली की गावोगावी बनावट फोन सुरू होतात. तुमचा हप्ता अडकला आहे, 500 रुपये भरा, OTP सांगा, लिंकवर क्लिक करा, असे मेसेज पाठवले जातात आणि शेतकरी घाईघाईने फसतो. 4,000 रुपये मिळवण्याच्या नादात खात्यामधील 40,000 रुपये सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. सरकारी माहिती फक्त अधिकृत पोर्टल, अधिकृत कार्यालय, बँक शाखा किंवा कृषी विभागाच्या माध्यमातून तपासा. आता शेतकऱ्यांनो, तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता ती वेळ आता आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. आता आपण एक जिल्ह्यांची पूर्ण डिटेल माहिती पुढे घेणार आहोत. तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात नसेल तर घाबरायचं कारण नाही, कारण वाटप टप्प्याटप्प्याने होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सरकारने पहिल्या टप्प्यासाठी निवड केलेल्या जिल्ह्यांमध्ये पहिला नंबर लागतो तो आपल्या सातारा जिल्ह्याचा. सातारा जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यात रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. साताऱ्यातील अनेक भागांमध्ये पावसामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला. काही भागात पेरणी झाली तर काही भागात शेतकऱ्यांना पुन्हा बियाणं टाकण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत 4,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांसाठी छोटं का होईना पण महत्वाचा आधार ठरू शकतो. दुसरा जिल्हा आहे सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं, आधार लिंक आणि ई-केवायसी ची स्थिती एकदा तपासून घ्यावी. ज्यांनी अलीकडे बँक खातं बदललं आहे किंवा नवीन खातं उघडलं आहे त्यांनी DBT कोणत्या खात्यावर ऍक्टिव्ह आहे हे बँकेत जाऊन विचारावं. तिसरा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्ही ऊस उत्पादक असाल, भात उत्पादक असाल, दुग्ध व्यवसाय करत असाल किंवा इतर पिकांची शेती करत असाल, योजनेची पात्रता पिकाच्या प्रकाराऐवजी अधिकृत निकषांवर ठरते. त्यामुळे माझं पीक वेगळं आहे म्हणून मला पैसे मिळणार नाहीत असा गैरसमज करून घेऊ नका. त्यानंतर चौथा जिल्हा आहे सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती, पाण्याचा प्रश्न आणि वाढलेला उत्पादन खर्च हे शेतकऱ्यांसमोरचे कायमचे आव्हान आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांसाठी 4,000 रुपयांची रक्कम शेतीच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी नक्कीच उपयोगी ठरू शकते. पाचवा जिल्हा आहे अहमदनगर जिल्हा.
अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी विशेषतः आपली जमीन नोंद आणि फार्मर आयडी एकदा तपासून घ्यावी. नावामध्ये बदल, वारस नोंद, जमीन विभागणी किंवा संयुक्त खातेदार असल्यास योजनेच्या नोंदीमध्ये माहिती योग्य आहे का हे एकदा तपासून घ्यावं. पण शेतकऱ्यांनो, ही फक्त सुरुवात आहे. आणखी 9 जिल्ह्यांची माहिती बाकी आहे आणि पुढील जिल्ह्यांच्या यादीमध्ये असे काही जिल्हे आहेत ज्यांची नावं ऐकून अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामध्ये 6वा जिल्हा आहे आपला पुणे जिल्हा. पुणे जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांसाठी सुद्धा पहिल्या टप्प्यात प्रक्रिया राबवली जात आहे. पुणे म्हटलं की अनेकांच्या डोळ्यांसमोर मोठं शहर उभं राहतं. पण पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर आणि भोर सारख्या भागांमध्ये हजारो कुटुंबाची उपजीविका आज सुद्धा शेतीवर चालते. कुठे कांदा, कुठे ऊस, कुठे डाळिंब, कुठे भाजीपाला, तर कुठे पावसाच्या भरोश्यावर उभी असलेली खरीप शेती. पीक कोणतंही असो, शेतकऱ्याच्या कपाळावरील चिंता मात्र जवळपास सारखीच असते. कधी पाऊस कमी, कधी पाऊस जास्त, कधी बाजारभाव खाली, तर कधी हातात आलेलं पीक रोगामुळे खराब. अशा परिस्थितीत योजनेतून मिळणारी रक्कम शेतकऱ्याच्या संपूर्ण अडचणी दूर करणार नाही, पण कठीण वेळेत थोडासा आधार नक्कीच दे. आता पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपलं बँक खातं सुरू आहे का, आधार सीडिंग पूर्ण आहे का आणि खात्याला डीबीटीची सुविधा आहे का हे एकदा तपासून घ्यावं. आता 7वा जिल्हा आहे नाशिक जिल्हा. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांनो, ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कांद्याच्या बाजारभावाने अनेकदा शेतकऱ्यांना रडवलं. शेतामध्ये कांदा तयार करण्यासाठी हजारो रुपये खर्च करायची, मजुरी द्यायची, औषध फवारणी करायची, काढणी करायची, कांदा चाळीमध्ये साठवायचा आणि बाजारात गेल्यानंतर भाव इतका कमी मिळायचा की वाहनाचं भाडं सुद्धा निघणं कठीण. ही वेदना फक्त कांदा उत्पादक शेतकरी समजू शकतो. नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष, कांदा, टोमॅटो आणि इतर भाजीपाला पिकांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा मोठा असतो. आता नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, तुमच्या गावातील एका व्यक्तीला पैसे आले आणि तुम्हाला आले नाहीत तर लगेच स्वतःला अपात्र समजू नका. बँकेनुसार व्यवहाराची वेळ वेगळी असू शकते. काही खात्यांमध्ये सकाळी रक्कम दिसेल, काही खात्यांमध्ये दुपारी रक्कम दिसेल, काही खात्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो. म्हणून अधिकृत स्थिती तपासल्याशिवाय कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचू नका. आता 8वा जिल्हा आहे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी सुद्धा महत्वाची माहिती पुढे आली. जळगावचा शेतकरी मेहनती आहे. उन्हाचा तडाखा असो, पाण्याची कमतरता असो, वादळी वारा असो किंवा अचानक आलेला पाऊस असो, शेतकरी पुन्हा शेतात उभा राहतो. केळीचं पीक उभं करण्यासाठी किती खर्च येतो हे केळी उत्पादक शेतकऱ्याला चांगलंच माहित आहे. खतं, पाणी, फवारणी, बांधणी, मजुरी आणि वाहतूक, प्रत्येक टप्प्यावर पैसा लागतो. आणि जर वादळाने काही मिनिटात केळीची बाग जमीनदोस्त केली तर शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरतं. अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जर 4,000 रुपयांची मदत आली तर ती रक्कम मोठ्या नुकसानीची भरपाई करणार नाही, पण पुढच्या कामासाठी नक्कीच हातभार लावेल. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी बँक खात्यामधील नाव आणि आधार कार्डवरील नावामध्ये फरक आहे का हे एकदा तपासावं. विशेष करून लग्नानंतर नाव बदललेल्या महिला शेतकरी लाभार्थ्यांनी आपली कागदपत्र जुळत आहेत का याची एकदा खात्री करून घ्यावी. आता 9वा जिल्हा आहे धुळे जिल्हा. धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो, पहिल्या टप्प्यातील यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचा देखील समावेश करण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची शेती पावसावर चालते. आभाळ भरून येतं, ढग जमा होतात, वारा सुटतो. शेतकरी आनंदाने पेरणीची तयारी करतो, पण कधी ढग निघून जातात आणि शेतकऱ्याच्या हातात फक्त कोरडी जमीन उरते. तर कधी एकाच दिवसात इतका पाऊस पडतो की बियाणं आणि माती दोन्ही वाहून जातात. निसर्गाचा हा खेळ शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी नव्याने परीक्षा देतो. म्हणून शेतकऱ्यांनो, सरकारी योजनेमधून मिळणारी मदत ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही, ती शेतकऱ्याच्या पुन्हा उभं राहण्याच्या कष्टाशी जोडलेली आहे. धुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी आपली लाभार्थी स्थिती आणि जमिनीची तपासणी पूर्ण झालेली आहे का हे एकदा तपासून घ्यावं. त्यानंतर 10वा जिल्हा आहे नंदुरबार जिल्हा. नंदुरबार मधील अनेक शेतकरी डोंगराळ भागात राहतात. काही गावांमध्ये बँक शाखा दूर आहेत, काही ठिकाणी मोबाईल नेटवर्कची अडचण आहे, काही ठिकाणी ऑनलाईन माहिती तपासण्यासाठी जवळपास सुविधा नाही. त्यामुळे खात्यामध्ये पैसे आलेत की नाहीत हे समजण्यासाठी सुद्धा शेतकऱ्याला अनेक किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. अशा भागातील लाभार्थ्यांनी घाईघाईने कोणत्याही अनोळखी एजंटला पैसे देऊ नयेत. मी तुमचा हप्ता काढून देतो, तुमचं आधार लिंक करून देतो, तुमची अडचण लगेच सोडवतो असं सांगून जर कोणी पैसे मागत असेल तर अलर्ट व्हा. अधिकृत सेवा केंद्र, बँक शाखा किंवा संबंधित कार्यालयामधूनच तुम्ही प्रक्रिया पूर्ण करून घ्या. तुमचा अंगठा कुठे लावला जात आहे, कशासाठी लावला जात आहे आणि कोणत्या व्यवहारासाठी OTP येत आहे हे समजल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका, कोणतीही कृती करू नका. आता 11वा जिल्हा आहे कोकण किनारपट्टीचा रायगड जिल्हा.
त्यानंतर आहे 12वा जिल्हा रत्नागिरी जिल्हा आणि त्याच्या जवळ असलेला 13वा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड आपल्या सरकारने पहिल्या टप्प्यासाठी केलेली आहे. आणि सगळ्यात शेवटी 14वा जिल्हा म्हणून छत्रपती संभाजीनगरची निवड करण्यात आली. मराठवाड्यातील शेतकऱ्याची परिस्थिती वेगळी सांगायची गरज नाही. पाण्याची कमतरता, कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी गारपीट, तर कधी बाजारभावाचा फटका. एका संकटातून बाहेर पडण्याआधी दुसरं संकट दारात उभं राहतं, तरी सुद्धा शेतकरी दुसऱ्या दिवशी पहाटे उठतो, बैलांना चारा टाकतो, मोटार सुरू करतो, शेताकडे निघतो आणि पुन्हा नव्या आशेने मातीमध्ये हात घालतो. ही शेतकऱ्याची ताकद आहे. आता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने नमोचा 9वा आणि 10वा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर शेतकऱ्यांनो, ही होती 14 जिल्ह्यांची यादी. आता सगळ्यात मोठा प्रश्न, पैसे खात्यामध्ये नेमके कधी दिसतील? ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात डीबीटीचे व्यवहार केले जातात तेव्हा सर्व खात्यांमध्ये एका सेकंदाला पैसे दिसत नाही. लाभार्थ्यांची माहिती तपासली जाते, बँकेप्रमाणे व्यवहार पाठवले जातात, खातं क्रमांकाने आधार मॅपिंगची तपासणी केली जाते, त्यानंतर यशस्वी व्यवहार संबंधित खात्यामध्ये जमा होतात. म्हणून काही लाभार्थ्यांना रक्कम आधी दिसू आणि काहींना उशिरा दिसू. समजा तुमच्या शेजाऱ्याला सकाळी 10 वाजता मेसेज आला, तुम्हाला दुपारी मेसेज आला नाही म्हणून गावभर धावपळ करू नका. माझं नाव कापलं, माझा हप्ता बंद झाला, माझे पैसे कुणीतरी घेतले, या अफवांवर तुम्ही लगेच विश्वास ठेवू नका. पहिल्यांदा अधिकृत लाभार्थी यादी तपासा, त्यानंतर बँकेचं खातं तपासा. काही चुका असतील तर संबंधित अधिकृत कार्यालय किंवा बँकेशी संपर्क साधा. आता शेतकऱ्यांनो, पैसे का अडकू शकतात याचं कारण एकदा नीट समजून घ्या. पहिलं कारण ई-केवायसी अपूर्ण असणं. जर योजनेच्या नोंदीमध्ये ई-केवायसी पूर्ण नसेल तर तुमच्या खात्यात पैसे येणार नाही. दुसरं कारण आहे आधार क्रमांक आणि बँक खात्याची जोडणी अपूर्ण असणं. केवळ बँकेला आधारची झेरॉक्स दिली म्हणजे आधार सीडिंग पूर्ण झालं असं प्रत्येक वेळी नसतं. बँकेच्या सिस्टीममध्ये आधार नोंद झाला आहे का, NPCI मॅपिंग योग्य खात्यावर आहे का, हे तपासणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तिसरं कारण आहे नावामधील फरक. आधार कार्डवर एक नाव आणि बँकेच्या पासबुकमध्ये दुसरंच नाव आणि जमीन नोंदणीमध्ये तिसरंच नाव. तपासणीमध्ये असा फरक दिसून आला तर योजनेचे पैसे खात्यावर जमा होत नाहीत. चौथं कारण आहे बँकेचं खातं निष्क्रिय असणं. कित्येक महिने किंवा कित्येक वर्ष व्यवहार न केलेलं खातं निष्क्रिय झालं असेल तर पैसे जमा होण्यास अडचण येऊ शकते. पाचवं कारण आहे खातं बंद किंवा हस्तांतरित असणं. बँकेचं विलिनीकरण, शाखा बदल किंवा खातं बंद झाल्यामुळे जुनी माहिती योजनेमध्ये राहिलेली असू शकते. सहावं कारण आहे जमिनीच्या नोंदीमध्ये बदल. वारस नोंद झालेली असेल, जमीन विकली असेल, विभागणी झाली असेल किंवा खातेदाराचं नाव बदललेलं असेल तर योजनेतील माहिती अपडेट करून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सातवं कारण आहे एकाच कुटुंबामधील पात्रतेची तपासणी. योजनेच्या नियमांप्रमाणे लाभार्थी आणि कुटुंबातील माहिती तपासली जाऊ शकते. आठवं कारण आहे फार्मर आयडी अपूर्ण असणं. जर संबंधित प्रक्रियेत फार्मर आयडी कार्ड आवश्यक असेल आणि तुमची नोंदणी अपूर्ण असेल म्हणजे तुमच्याजवळ फार्मर आयडी कार्ड नसेल तर तुमची अडचण वाढू शकते. 9वं कारण आहे मोबाईल क्रमांक बंद असणं. मोबाईल क्रमांक बंद असल्यामुळे पैसे अडकतीलच अशातला भाग नाही, पण व्यवहाराची माहिती आणि OTP मिळण्यात अडचण येऊ शकते. 10वं कारण आहे तांत्रिक सर्व्हर समस्या. कधी सर्व माहिती योग्य असून सुद्धा पोर्टलवर चुकीची स्थिती दिसते. अशा वेळी घाबरण्यापेक्षा काही वेळाने पुन्हा तपासा किंवा अधिकृत मदत केंद्राशी तुम्ही संपर्क साधा. तर शेतकऱ्यांनो, तुमची कागदपत्र तयार ठेवा, बँक खातं तपासा, अफवांपासून सावध राहा आणि अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. अशाच प्रकारच्या शेतकरी योजना, पाऊस, हवामान, पीक विमा, नुकसान भरपाई आणि बाजारभावाशी संबंधित माहिती समजून घेण्यासाठी आमच्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या. जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन माहितीसह, एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.